श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. खरोखर श्री स्वामी समर्थांची भक्तीमध्ये येण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि जी लोक भाग्यवंत आहेत तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात. कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि तीच भाग्यवंत लोकांना आपल्या सेवेमध्ये घेत असतात. एकदा एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला की एखादा लहान असो किंवा मोठा असो, स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर पटकन कोणालाच अनुभव येत नाहीत. खूप अशी भाग्यवंत लोक असतात की ते स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि त्यांना अनुभव यायला सुरुवात झाले. परंतु अशी देखील काही लोक असतात की त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर पटकन अनुभव येत नाहीत. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की कधीच कोणत्याच भक्ताचे स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की मग तुम्ही एकदा जरी मनापासून मनोभावे श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलेलं असलं तरी देखील योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या भक्तांना जे त्याच्या नशिबात नाही ते सुद्धा देऊन टाकत असतात. त्याने एकदा श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर सुद्धा स्वामी त्याला खूप काही देत असतात. कारण मनापासून केलेली भक्ती ही स्वामींना खूप प्रिय आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांचा एकदा स्वामींनी हात पकडला की ते कधीच हात सोडत नाहीत. आपल्या भक्तांना नेहमी स्वामी पाठीशी राहत असतात. आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव देत असतात. कारण स्वामींना ही आपल्या भक्तांना केलेली सेवेवर स्वामी खूप प्रसन्न असतात. त्यामुळे जशी जमेल त्या पद्धतीने जरी स्वामींची सेवा केली ना तरी देखील स्वामी अनुभव देतात आणि सुंदर सुंदर अनुभव हे आपोआप बनत जातात. तर खरोखरच आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या ताईंचे नाव हे उज्ज्वला महादेव गडमवाड आहे आणि त्या ताई या नांदेड येथील आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे चमत्कार झालेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे. हो ताई. नाव सांगायचंय का ताई? नाव माझं उज्ज्वला. बरं बरं. राहता ते ठिकाण? हो, नांदेड जिल्हा. बरं. कसे आहेत स्वामींच्या सेवेमध्ये? किती दिवस झाले? 2 वर्ष झालं. म्हणजे तिसरा अनुभव आहे ताई. होय. अरे वा. तिसरं. अगोदर केलती ना मी. हा. हे तिसरं आहे आता. नाव सांगितलं होतं का तेव्हा? हो, उज्ज्वला महादेव गडमवाड सांगितलं होतं ना. हा गडमवाड. हो. नाही ती फक्त तुम्ही आता उज्ज्वला सांगितलं ना त्याच्यामुळे पाठीमागचं काय लक्षात आलं नाही. मी आता म्हटलं माझ्या मोबाईल मध्ये हे नव्हतं, रिचार्ज नव्हतं, त्यामुळे तुम्हाला हे करावं म्हणलं, SMS केलं. मग फोन लावा ताई म्हणून. काय आले ताई अनुभव? अनुभव का, आता हे आपलं 11 गुरुवार केलं ताई आता श्रावण मध्ये. म्हणजे ते पाय काळं पडलं तुम्हाला मागे सांगितले ते बघा मे मध्ये. हो, आता पाय पूर्ण कमी झालं ताई. अरे वा. पूर्ण कमी झाले? हो, पूर्ण ते खाज वगैरे काळे डाग पूर्ण असं मागे कसं घेतलं ताई. अरे वा. हो, पूर्ण कमी झाला आता. म्हणजे त्याच्यासाठीच सेवा केली होती का तुम्ही? संकल्प केला होता का असंच आपल्या स्वामींना म्हणाला होता? नाही, संकल्प केलं ताई. नारळ, नारळाचं आपलं फूल, अक्षदा ते सगळी संकल्प सोडलं, नारळाचं पण सोडलं ताई. दोन्ही सोडलं. मग 11 दिवस केलं असं. मग केलं. व्यवस्थित व्हावा म्हणून सेवा केली होती का? हो, व्यवस्थित व्हावं माझं पाय म्हणून. आता दवाखाना करून 2-3 वेळेस दवाखाना केलं ताई. मग दवाखान्यात काहीच फरक पडला नाही. डॉक्टर म्हणे ते आता मग तुमचे ते नस धरली म्हणे ताई म्हणे, त्याच्यामुळे ते पाया जातेच म्हणे असं म्हणले. अरे बापरे. हो.
हो हो हो. मग मला वाटलं आता कसं काय करावं काय नाही म्हणलं आता. हा आता एक दिवस अनुभव असते दुसऱ्यात असं ऐकलं आपल्या ह्याच्यावर. हा चॅनलवर. रोज मी अनुभव शेअर केले ऐकते ऐकायचे कोणा काम करत नाही ताई. होय अरे वा थँक्यू. हा रोजचं म्हणजे सकाळी सकाळी उठलं ना ये ना की तरी अजून वाट बघते मी. हा 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 हा. अजून टाकली नाही असं वाटते ताई. हा हा हा. मग हे केलं आम्ही इथं मग माहूरला प्लॉट घेतला ताई. अरे वा. हो 2 वर्ष आता होतेच 2 वर्ष 2024 मध्ये आले मी सेवेमध्ये. हा हा. आता हे केलं मग प्लॉट घेतला अचानकच आलं. हा हा अरे वा छान हो केलं. गुरुवारचं झाले ताई काम आमचे पूर्ण. प्लॉटचं पण गुरुवारीच झालं का? हो गुरुवारीच झालं ताई. अरे वा हा हा हा. अचानकच आमच्या मनी नव्हतं ध्यानी नव्हतं. हा. अचानकच आलं मग घ्या घ्या म्हणून. हम्म. म्हणलं जाऊ द्या महाराजाच्या मनात आहे म्हणलं घेऊन टाका. हो ना. हो. किती छान. हा हे केलं मग बरंच काही अनुभव छोटे मोठे तसे भरपूर आले ताई. हा हा हा. अरे हो. वा. गुजरात आता मग काल परवा हे अनुभव हे करता करता ओळख मी मशीन काम करते ना ताई ब्लाऊज शिवते ना. हो हो हा. हा ते मोरे दादा मग आता आपले मोरे दादा माऊली. हा. त्यांनी मग हे केले ताई. म्हणजे एक दिवस स्वप्न पडलं म्हणजे 11 गुरुवारच्या आलो वाजता ब्लाऊज आमच्या म्हणे त्यांनी म्हणाले आमच्या घरचे ब्लाऊज शिवून देता का बाई म्हणून म्हणले मला. हा. आले स्वप्नामध्ये. अरे वा. मी म्हटलं काकाजी मी असं पूजा करायले आणि हे करत नाही म्हणलं मी काय शिवून देत नाही बघा म्हणून म्हणायले त्यांना. हा हा हा. माझी पूजा मी माझे ग्रंथ वाचन झाल्यावर देईन म्हणून आता देत नाही काकाजी म्हणाले. मग हे पायाला झालं ना ताई. हा. मग पायाला ते मोरे काका मधात आले मी म्हटलं काकाजी मी पूजा केली बघा. अरे बापरे किती छान पूजा वाटायची तुमची असं म्हणाले तुम्हाला. अरे वा म्हणजे त्यांना तुमची पूजा आवडली ताई म्हणजे मोरे दादा म्हणजे स्वामींचंच रूप नाव ताई. हा मग ते आले ताई आमचं बेड व्हायचं पलंगावर असले मग त्यांचं ते बघता ताई असं भगवे कपडे पूर्ण झोळी काकामध्ये. अरे बापरे. ती रूप लगेच दाखवला ताई. हा म्हणजे रूप बदललं तुमच्या देखत. हा तितक्या म्हणजे रूप बदलली का मी म्हणलं काकाजी मी म्हणते तिथं झोपू नका आमच्या पलंगावर कशाला झोपलेल्या तुम्ही मला चहा करतो तुम्ही चहा पिजो कोणा जाऊच नका म्हणाले मी त्याला. हा हा हा. पण नाही चहा पिजो कोणा मी इथं झोपते की म्हणाले म्हणून इकडे हे करजो कोणा मी वरी किचन ओट्यावर उभा टाकले मग जाऊन दूध होतो गेलं ताई. अरे वा. दूध वरी मी म्हणलं आता काय करावं काकाजीला आवाज द्यावा तर चहा करायचं तिथं बाई बसू म्हणली मला ना जो आवाज देऊ लागली अरे गड्या म्हणून उठून जातील म्हणलं काकाजी नाही म्हणलं जाऊ द्या उठू गेलं तर गेलं म्हणलं दूध. हा हा हा. हा दूध उतू गेलं तर आता आपलं रक्षाबंधन होतं ना ताई म्हणजे 5वं की 6वं तेव्हा चला सारा अमृत पारायण. हा हा आणि दूध उतू जातं खरंच शुभ संकेत असतो ताई. आणि हा ते मग ते पण दादा घरी आल्यानंतर तुमच्या घरी दूध उतू गेलं म्हणजे खूप छान काहीतरी संकेतच असेल ताई. स्वप्नामध्येच ताई. हा हा तेच ना. हा मग ते काकाजी म्हणाले आता तुम्हाला 2 इंच वाढून घ्या म्हणले ब्लाऊज म्हणून सांगूला येत ताई मला. हा 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 हा. मग काकाजी मी घेते तुम्ही माझ्या पायाला तुम्ही हात लावू नका म्हणून म्हणाले त्याला मी माझं माप घेऊ नका मी सांगते दादाचे काकाजी म्हणाले त्याला. हा हा हा. अरे नाही नाही मीच माप घेते म्हणाले मग हे पायाचं ते काळे पडलं होतं ना ताई. हा हा. त्या पायाला अपयश झालं म्हणजे त्यांच्या असं इथं हात लागले ताई माझ्या. हा. त्यांचं मोरेदाराचा हात म्हणजे इथं लागलं म्हणजे असं पायाला म्हणजे ते पूर्ण काळं पडलं होतं ना माझं पाय. हा हा हा. तिथं हात त्यांचं हे झालं स्वप्नामध्ये. म्हणजे जिथं तुमचं काळं पाय पडलं तर त्या ठिकाणी हात लागला का त्यांचा? हा काकाजीचा हात लागला मी काकाजी म्हणलं आमच्या तुम्ही तर चांगल्याच्या घरी जाता म्हणलं आमच्या घरी कसं काय आल्या तर चहा तर घेऊन जा हो घेतो ना म्हणे चहा असं म्हणाले. असं म्हणाले मग लगेच ताई म्हणजे छोटं असं बाळ असं गोरं पान बाळ ताई. अरे म्हणजे त्यांनी तुमच्या पायाला स्पर्श केला आणि तुमचा जे पायाचा आजार होता ते बरा केला ताई. हा बरं झालं मग ते पाणी असं भरून ठेवलं ताई मी गडबडीत टोप राहते बघा महाराजाची. ते पांढऱ्या कलरची आहे ताई. अशी आपल्या अन्नक्षेत्रात ते भेटते बघा. फोटो का? टोपच म्हणतात का त्याला? काय भेटतं म्हणलं अन्नक्षेत्रात? आपलं गडव्यावर झाकून ठेवतात बघा. हा 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 हा. हा ती माझ्याकडे आहे मोठं पण आहे छोटं पण आहे ताई. अरे वा. हा हा. मी स्वामी महाराजापुढे ठेवते ते यंत्रच काहीतरी म्हणतात ना त्यांना. हा ते ठेवलं काय असं गडवा भरून ठेवलं मी पाणी. 11 दिवस माझे हे होजे कोणा. आपलं वाचून होजे कोणा मी असं मोठा गडवा भरून ठेवलं देवाची कळशी राहते. ते कळशी भरून ठेवलं ताई मग ते पायाला मी नंतर माझ्या 11 गुरुवार झाल्यावर त्याला हात लावलं मग मी. अरे वा. आपलं गुरुचरित्र कसं वाचते ना तसं नियम पाळून वाचलं ताई. अरे वा म्हणजे छान केलं की ताई. 11 दिवस मग हे केलं आपलं मग राखी बांधलं ताई वडील नाही भाऊ बी नाही मला.
मग त्याच्यामुळं स्वामी महाराजाला राखी बांधल्यात आहे मी. अरे वा. स्वामी महाराज म्हणलं तुम्हीच भाऊ म्हणलं मला आशीर्वाद द्या म्हणलं. तर असं लगेच ताई असं मी आरती माझ्या हातात आहे, आरती खाली ठेवू शकू ना स्वामी महाराजाची मूर्ती आली ताई दिव्यामध्ये. अरे वा. फोटो काढलाय लगेच. हो ताई तुम्हाला पाठवलं मी त्या दिवशी बघा. हो रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला पाठवलं त्या दिवशी मी. बरं बरं चालेल की अजून एकदा पाठवा ताई. हो पाठवतो. आपले मागे वटसावित्रीच्या पौर्णिमेचे तेव्हा पाऊल आलं ताई पोळीवर. मागे आपले हे गोकुळाष्टमी होती ना ताई. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्या दिवशी तर ताई असं स्वामी आई आली ताई, पुरीवर स्वामी आई आली. कशावरती? पुरी तळीला मी गोड पुरीचा फोटो पाठवला होता तुम्ही. अरे वा. त्याच्यावर स्वामी आई आली ताई. अरे वा. म्हणजे ते आता जेवढे फोटो आहेत ना तेवढे सगळे फोटो तुम्ही डबल एकदा पाठवा, कारण मी ते पाहिलं पण मला कसं वाटलं ग्रुप मधून आलेत की काय म्हणून मी डिलीट केलं. नाही ग्रुपमध्ये नाही, मी पाठवलं होते ताई त्या दिवशी. मग इथं संपूर्ण मी म्हणजे आमच्या इथं अन्नक्षेत्रामध्ये आपल्या इथे ग्रुपमध्ये हाव ना ताई मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये. मी ग्रुपवर पाठवून दिलं ताई. संपूर्ण म्हणे खरंच आहे का ताई स्वामी महाराज आले का म्हणे असं म्हणत होते. हो म्हणलं खरंच आहे म्हणलं. अरे वा. मग यांची ड्युटीला गेलते ताई. ड्युटीला गेल्या आणि मी म्हणलं स्वामी महाराजाला मला दर्शन दिल्या तर दिल्या म्हणलं. ते नियोजक ना तुम्ही तसंच ह्या दिव्यामध्ये थांबा म्हणलं मी. हो त्या दिव्यामध्ये थांबा म्हणलं. ते नियोजक कोणा होते ताई आमचे मिस्टर एजक कोणा. मिस्टर एजक कोणा दिव्यामध्ये स्वामी महाराज होते ताई. 6ला आले तर 9 वाजे कोणा होते ताई. अरे वा. पूर्ण अशी आमचे आजूबाजूची ताई पूर्ण दर्शन घेऊन गेले बाया. आमच्या शेजारचे किती मस्त आलं ताई म्हणे, खूप छान आलं म्हणे. किती पाहुणे आहे म्हणे. मग केंद्रामध्ये एक दिवस शेअर केलं ताई माझा अनुभव अगोदरचा. अरे वा. तुम्ही केंद्रात पण शेअर केला? हो केंद्रामध्ये मग संपूर्ण म्हणे काय सेवा केल्या ताई मी एवढं कसं काय तुम्हाला पाहून उडाले. अरे वा. मी म्हणलं असंच काही म्हणलं असं आधी गोळी पूजा करते म्हणलं जास्त काही नाही तेवढं. कारण हे केलं म्हणलं. माझं पायाचं ताई मला खूप असं म्हणजे मला असं वाटायचं असं माझ्याच मनाला वाटायचं माझं पाय काय एवढं खराब होते काय असं वाटायचं. हो ना काय म्हणजे असं होत असलं त्रास होत असल्या वाटतच ना. दवाखान्यात गेल्या ताई. डॉक्टर म्हणजे असं म्हणजे पूर्ण ते ह्याला चढलं काय म्हणजे नसं धरली म्हणे असं म्हणत होते. धरली म्हणजे मी म्हणलं आता मग मी असं मेडिकल आणायला गेलं ताई. असं हे करत गेलं तिथं स्वामी महाराजाची मला कधी दिसत नाही. कधी आम्ही दवाखान्यात जातो ना मग कधी दिसत नाही तर एवढी मोठी फोटो दिसली ताई स्वामी महाराजाची तिथं. अरे वा. मग सुद्धाच नजर गेली. मग तिथं मी म्हणलं आता काय करा. मग ते मेडिकल वाले म्हणे खूप भारी भारी ताई गोळ्या आहेत म्हणे तुम्हाला व्यवस्थित घ्यावं लागेल म्हणले का. असं सांगू त्याला येते नाही तर वरून मग स्वामी महाराजाचे फोटो दिसले. अरे वा. मग काल परवा असं सरांमध्येच असं म्हणजे स्वप्न पडलं मला ताई. 15-20 दिवस स्वप्न पडलं मला. कोणतं तेच का? नाही आपलं लक्ष्मीचं पडलं ताई. होय. पूर्ण सवासनी बाया 15-20 दिवस येवा. मग एक दिवसाचं स्वप्नामध्ये रडायलेच ताई 5 वाजता. काय पडलं स्वप्न? म्हणजे सवासण्या बाया आहेत असे. स्वप्नामध्ये येऊ लागले. मी म्हणलं एक दिवस मग असं स्वप्न रोज पडायचं ताई. मी म्हणलं तेवढं काय असं येत असतील कोणाची आठवण केल्यावर. मग मी तेवढं लक्ष देत नाही. म्हणे तुला 15 दिवस झाले मी स्वप्नात आले म्हणे तुला काय आठवणी नाही गेली का म्हणे. एक दिवस असं रडलाले मी सांगतो ना स्वप्नामध्ये. अरे बापरे. हो खूप साक्षात रडलाले असं अंग माझं ओलं झालं ताई. अरे 5 वाजले होते फाट. मग मी म्हणलं स्वामी महाराजाला म्हणलं मला काय मग आम्ही लक्ष्मी असं म्हणाले त्या आजूबाजूच्या आता बाया म्हणजे लक्ष्मी होय असं म्हणले त्यांनी. मी लक्ष्मी होय कोणती लक्ष्मी असं मी म्हणलं. आता आमच्या घरी लक्ष्मी बघते महालक्ष्मी. अहो पण सुवासनी घालायच्या जर असतील ना जेवायला तरी पण असं स्वप्न पडतं ताई, कारण खूप लोकांच्या अनुभवात मी ऐकलंय ना ताई. मग मी म्हणलं लक्ष्मी मी म्हणलं मग ताई महाराजाला म्हणलं मी महाराज म्हणलं आता आम्ही इथं राहतो माहूरला. आम्ही गावाकडे गेल्यावर कधी तर करल म्हणलं. मग दुसऱ्या दिवशी काय माझी मैत्रिणी तिकडे कुसलला राहतात दोघी. मग त्यांनी आले दुसरे अगोदर आली एक दिवस ते प्लॉट बघायसाठी आमचं घेतले होते. आमचं प्लॉट बघायला आली. असं प्लॉट घेतल्या ताई म्हणजे आली होती बघायला. ते मी अगोदर एकटी आली. मग मी म्हणजे चहा ते घ्यायला बसा ताई म्हणजे चहा घेतली. मी नाही म्हणजे उद्या जेवतो म्हणजे आज काय मी जेवत नाही ताई म्हणे. अरे बापरे. आम्ही उद्या दोघी जणी येतो म्हणजे असं म्हणते मला. अरे वा. मग दुसऱ्या दिवशी दोघी आले ताई. अरे वा. मग दुसऱ्या दिवशी दोघी येऊन जेवण करून गेले. अरे वा. मग झालं की लक्ष्मींना जेवण पण झालं ना.
मग मी म्हटलं काय आता म्हणजे जे अर्जंट मध्ये होते त्यांनी जायचे. मी म्हटलं ते म्हणे काही करू नका, खिचडीच करा म्हणे आम्हाला. अरे वा. मग जेवण करून गेले. मग असे न्यायचे. मग मागे एकदा असं वाईट असं मला पूर्ण वाईट स्वप्न पडलं होतं एक दिवस. म्हणजे असं वाईटच पूर्ण असं म्हणजे काय आलं कसं स्वप्न पडलं होतं. माझ्या जवळ मुलगा माझा. मुलगा 6वीला आहे आता. मग समोर मी असं रूम एक अशी रूम वाईट शक्ती असं लोटांगण्या घालत जेवलाय मागून त्याच्या मागे महाराज म्हणते. असं येऊ लागले. मग त्यांनी मी म्हणाला आता कुठं जावा, त्यांची शक्ती वाईट शक्ती हे झाल्यावर आपल्या अंगावर येते. आता लेकरू बी आहे माझ्या जवळ सांग म्हणाले मी. तर असं वर याच्यामध्ये त्या घरामध्ये असं फोटो चमकाले स्वामी महाराजाची. बापरे. दारामध्ये फोटो चमकू लागली मला. म्हणजे असं मी आता कुठं जाऊ काय नाही म्हणायचे. तर मी म्हणजे इथं मी हवा असं म्हणायचं स्वामी महाराजाचं. वरच्या दारालाच फोटो चमकालेले. बापरे. मग असे भरपूर आहेत अनुभव एक 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 काही. खरंच खूप सुंदरच अनुभव दिले ताई तुम्हाला स्वामींनी. हे स्वतःही रोज असं म्हणजे अलग अलग मध्ये आकार येते. स्वामी महाराजच दिसतात दिव्यामध्ये. पौर्णिमेचं रोजच जात आहे, असं एक दिवस बी जात नाही. स्वामींचे चमत्कार होत नाहीत असं. दररोजच असं एक दिवस बी जात नाही. मग आता हे 11 गुरुवार केलं म्हटलं. आता अन्नक्षेत्र कशाला जेव घाला म्हटलं. आता अन्नक्षेत्रामध्ये हे केलं ताई. जे म्हणजे काय गहू ते असं काही मला जेवढं घडलं ना तेवढं देऊन येते ताई. अन्नदानासाठी का? अन्नदानासाठी. म्हणजे 1-2 वर्ष झाली मी आता जसं सेवेमध्ये आले ना ताई. तसं मला जेवढं घडलं तेवढं देतच राहते. छान आहे ना. उलट अन्नदानासाठी केलेली सेवा खूप छान असते ना ताई. मग एक दिवस असं मी 11 गुरुवार मला करायचं होते ताई श्रावणमध्ये. आपलं एक दिवस अनुभव शेअर करता करता वर आलं. मग ते एक ताई सांगत होते. मग त्या दिवशी लगेच मी मंगळवारचं चालू केलं ताई. त्याचं वार बघितलं नाही काहीच नाही. लगेच चालू केलं. अनुभव ऐकलं ना लगेच सारं अमृत वाटलं. अरे वा. मी लगेच अनुभव कोणता हे झाला ना ताई लगेच मग ते लगेच चालू करते मी. मला चांगलं वाटलं ना. ते सेवा करते मी सोडतच नाही ताई. अरे वा. म्हणजे ते स्वामीच करून घेतात ना. एखादी सेवा तुमच्याकडून करून घ्यायचे की लगेच त्याजवळ संकेत पोहोचवतात की तुम्ही पण लगेच सेवेला लागतात. मी लगेच असं ऐकलं ना ताई मला असं वाटलं ना मग लगेच करते मी. अरे वा. मग एक दिवस ते असं लहानच्या ना गोटे आहे ना पूर्ण ताई अशी गोटी राहते ना. असं लहान बाळ एक असं पूर्ण अशी एवढी गोट्या दाखवल्या असं म्हणजे आमच्या अंगणातून असं मध्ये येऊ लागलं. म्हणजे लहान बाळ मन जवळ माझ्या आमच्या बहिणीची मुलगी दाखवला त्याच्यामध्ये. मी म्हणलं लेकराच्या तोंडात तरी हे होईल म्हणाली. एक मुलगा आणि असं माणूस एक दोघंच खेळाले ताई असं गोट्या. होय. अरे बापरे. आणि गोट्या खेळाले. मी म्हणाले लेकराजवळ तरी एवढी म्हणलं एवढे गोट्या कशाच्या अलीगड्या असं म्हणाले मी. मी म्हणा महाराजांचं सकाळच्या पारी मग स्वप्न पडलं नाही मी दिवसभर विचार करत राहते. मग स्वप्न कशाचं असं तोच विचार राहतो ना ताई डोक्यामध्ये सारखा. आणि एक दिवस असं मग काल परवा त्या दिवशी मी स्टेटस ठेवत होते. सोमवारी बघा. सोमवारी स्टेटस ठेवत होते. मग मी असं इकडे स्टेटस ठेवायला महादेवाचं म्हणलं आता सोमवार आहे म्हणलं महादेवाचं स्टेटस ठेवा मोबाईलवर. मग स्वामी महाराज कशाला मला माय बाबा मानतोस तू. मग कशाला विचार करायचं पैशाचं मी हाव ना असं म्हणाले ताई मध्ये मोबाईल मध्ये. आपापच लागला मोबाईल मध्ये. माझ्या महादेव स्टेटस होतं ते लागलं ताई. मग लगेच तिकडून स्वामी समर्थ फोटोवरलं फुल पडलं ताई. अरे वा. स्वामींनी लगेच संकेत दिला ताई तुम्हाला. लगेच मी म्हणाले मी तर बसूनच मी म्हणलं आमचं भैया म्हणलं आमचं आई फुल पडलं लगेच इकडे गाणं लागलं बी लगेच फुल पडलं म्हणते. अरे वा. ते फोटो मी पूजा केली की फोटो काढत राहते. या असं आहे किती साक्षात स्वामी महाराज दिसतात बघा असं म्हणत राहते मला. अरे वा. ते पण म्हणते मी सारा अमृत वाचू का म्हणते 6वीला आहे ताई. स्वामी तसे नाव ताई. आपल्या भक्तांना आम्ही प्लॉट घेतला तर आहे ना ताई असं म्हणजे आमची पूर्ण कामं झाले ताई. अरे वा. पूर्ण काम म्हणजे पूर्ण नावावर वगैरे झालं ना. मग असं गाय आली तर गाय असं पिवळा दोरा ताई. असं गायच्या म्हणजे असं गळ्यामध्ये बांधून असं म्हणजे माझ्या हातामध्ये दिले ताई. म्हणजे गाय पांढरी होती का ताई? नाही ताई लाल होती असं कपाळावरती त्याचं पांढरं होतं ताई. अरे वा. गाय स्वप्न केलं पण खूप शुभ संकेत असतो ताई.
पंचमीच्या दिवशी आहे ना ते, स्वप्न संध्याकाळी ते पोपट दिसले ते 2 सकाळच्या पारी आमच्या इथं दारापाशी आहे. हा 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 हा. अरे पोपट हा हा हा. संध्याकाळी छान दिसले छान सकाळच्या स्वप्न पडतात ताई तुम्हाला. हा. खूप छान छान स्वप्न पडतायत म्हटलं हो. हो ताई, असं एवढे स्वप्न पडतात खूप असं सुंदर रोजचेच. म्हणजे तुमच्या पाठीशी नेहमी स्वामी आहेत ताई. हो. आणि एकदा असं आमची हे मी 11 गुरुवारी केलेली. मग एक दिवशी आमच्या शेजारच्या काकूला तब्येत नव्हती ताई. हा म्हणजे ते त्या काकूला 2 माणसाचं धरून उठावं लागत होतं. हा हा. मग त्यांनी म्हटले आम्ही इकडे आमचं प्लॉट घेतलं म्हणून त्याच्यामुळे मी आता चांगलं पाणी आपलं गुरुच्या तिथं राहायचं आहे, इथं तिथं कशाला टाकायचं, आपण भाड्यानंच राहतो म्हणून आमच्या प्लॉटामध्ये नेऊन टाकलं ताई पाणी. हा हा. ते हे केलेलं पाणी झाकून ठेवले नेलं. ते काकू म्हणे मला आवाज दिले रोज तुम्ही दिसलेच नाही म्हणे 11 दिवस झाला असं म्हणत होते मला. हा 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 हा. मी म्हणलं काकू म्हणलं असं पूजा करत होते व त्याच्यामुळे आली नाही म्हणलं इकडे. हा हा. नाही या ना म्हणे येऊन जा, मला चलता येईना गेलं असं म्हणत होते मला तिकडे जाता वेळेस. होय. मी प्लॉटामध्ये पाणी टाकून आलं ताई, थोडंसं म्हणजे 1 चमच पाणी माझ्या त्या ह्याच्यामध्ये तांब्याच्या ह्याच्यामध्ये होतं ताई. हा हा. 1 चमच जर पाणी होतं असं हातावर दिलं ताई त्याच्या, पाणी असं हातावर दिले ते ना, त्यांनी असं पाय दुखत होतं ताई, एवढा पाय लाल झालता त्यांचा. अरे बापरे. असं पायाला लावले असं केले तर ताई, असं मी बाहेर यायचे गेट पाशी यायचे कोणा उठून असं पाय जवळ आला म्हणताय. बापरे. मग काल आम्ही गेलो होतो तर रडत होते, सांगत होते का हा हा हा. तुमच्या एवढ्या चमचभर पाण्यानं दवाखाना करून बी फरक पडला, पण चमचभर पाणी दिल्यानं फरक पडला म्हणून सांगत होते मला. अरे वा, त्यांना पण सांगायचं ना, तुम्ही पण करा सेवा ताई. हो, मला म्हणत होते ताई, आता ते लय दिवसाचे म्हणाले आणून द्या म्हणून. मी गेलो ना तिथं अन्नक्षेत्रामध्ये बंदच होती ताई दुकानात. फार अमृत आणून द्या म्हणलं, फोटो दे. हा हा. नाही म्हणा, फोटो तर द्याच तुम्ही आणून, पण तोपर्यंत त्यांना नामस्मरण वगैरे लावा करायला. त्यांनी करतोच म्हणाले, वाचता येत नाही पण मी म्हणलं नामस्मरण करा काकू म्हणलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणत राहावं म्हणा. हो, त्यांच्या भावाला सांगले म्हणा आमच्या तिथं उज्ज्वलाबाई आहे, त्यांनी मला पाणी दिले, माझं चांगलं झालं पाय असं म्हणत होते. अरे वा. त्या काकूला म्हणजे 2 जण असं उठून हे करावं लागत होतं ताई. हा हा हा. 8 दिवस ताई जेवण केलं नाहीत ना त्याने. बापरे. हो, त्या दिवशी काल रडत होते, तुम्ही एवढ्या चमच्याभर पाण्यानं मी जेवण करायला येऊन आता. अरे वा, मग म्हणा तुम्ही बघा जास्त सेवा करायला लागल्यानंतर तर काय काय तुमच्या आयुष्यात. काकू म्हणलं तसं काही नाही हो म्हणलं, होतं म्हणून दिले काकू म्हणलं, सहज मला आठवण आली म्हणलं. हा हा. स्वामी करून घेतात ना ताई आपल्या भक्तांकडून. हो, त्या दिवशी ताई त्यांनी ते मग हे करायचं, मी सहज गेले त्या दिवशी, मला देवानेच नेलं ना बोलून तिकडे. हो ना हो ना. म्हणजे चांगलं व्हायचं तुम्ही. हा, स्वामीच आपल्या भक्तांकडून करून घेत असतात ताई. हो, मी ताई स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर माझ्याकडून 9 जण तर आले ताई स्वामी सेवेमध्ये. अरे वा, खूप छान झालं ना ताई. मी जसं म्हणजे आम्हाला अनुभव जसं एवढं आलं तसं 9 जण आले आता. हा हा हा. अरे वा. प्रत्येक जण करायला माझं स्टेटस वगैरे बघतात ना. हा हा हा. मग त्यांनी म्हणतात आम्ही करतात, कसं करायचं सांगा असं म्हणतात. हा हा हा. हो, करा म्हणलं. हा हा. भरपूर जणाला असं म्हणजे चांगलं कराच म्हणते ताई कोणालाही असं. हा हा हा. हे करा ते करा. हा हा. असं म्हणजे ताई आम्हाला दोघाला पण स्वप्न पडतात स्वामी महाराजाचे. मिस्टरांना पण पडतात. हो, त्यांनी पण अगरबत्ती लावतात. हा. त्यांना टाइम नसते. मग त्याच्यामुळे अगरबत्ती लावतात, पाया पडतात. म्हणजे स्वामी महाराज जाता वेळेस त्यांचे दर्शन देतात. एक दिवस सांगत होते मला म्हणे कुठेतरी स्वामी महाराज आज दिसले नाही, तुम्ही म्हटलं तर येतात म्हणे, समोर दिसतातच म्हणत होते. अरे वा. हा हा. हो. ताई खूप मानतात ताई. हा हा. छान आहे ना मग. हो, आता ताई फुलं असं म्हणजे कमी पडणार, आज संपण्याच्या अगोदर फुलं आणतात ताई. अरे वा. म्हणजे फ्रीजमध्ये राहतातच ताई. हा हा हा. फोनला विचारतात संपले का म्हणजे फुलं आणू का असं म्हणतात. हा हा. म्हणजे ते पण खूप काळजी घेतात की ताई. हो. खूप काळजी घेतात. मला म्हणतात असं म्हणतात स्वप्न पडलं मी म्हणतात स्वप्न पडलं हो म्हणतात. हो का, खूप चांगलं आहे असं म्हणतात. त्यांच्यावर पण स्वामींची कृपा झाली आहे ना ताई. हो. मी म्हणलं महाराजाला आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत महाराज, तुम्ही प्लॉट आमच्याकडे जेवू आले म्हणलं, गिऱ्हाईक म्हणलं. मी म्हणलं आम्ही कुठून हे करावं म्हणलं. हा हा हा. नाही आमच्याकडे जेवढे आहे ना तेवढे आमचीच भेटू द्या महाराज म्हणलं. हा हा हा. म्हणजे तेवढ्यातच झालं ते, आमच्याकडे जेवढे होते ना तेवढ्यातच झालं. अरे वा. हो, तेवढ्यात आमचं पूर्ण हे झालं, ओके झालं का. हा हा. आता बांधकाम चालू आता आहे, आता महाराजाच्यावर विश्वास टाकून दिला आता. हा हा हा. महाराजाला म्हणलं तुम्हीच हे करा, घेऊन दिल्या म्हणलं तुम्हीच बांधायचा निर्णय काढा आता. अरे वा. करणार आता तुम्हाला तुमच्या ध्यानी मनी नव्हतं तेव्हा स्वामींनी घेऊन दिलं, मग पुढचं पण बघतील ना ताई. हो.
स्वामींचं नियोजन खूप सुंदर असतं ताई. हो. खूप जण ताई असं नाही म्हणजे मी असं जर हे केलं ना ताई हात बी जोडला तरी मला असं लगेच अनुभव येते ताई. तुम्हाला स्वप्नामध्ये लगेच दाखवतात मी जास्त काही जरी मागितलं ना ताई होणार की असं काय म्हणतात असं. अरे वा. तुम्हाला माहित होतं का ताई तुम्हाला प्लॉट भेटणार आहे म्हणून? मला असं म्हणजे अगोदर माहित ताई अगोदर म्हणजे आमच्या तिथं हे म्हणजे पायासाठी आहे ना. आमच्या तिथं महाराज आता म्हणजे आमच्या बाजू आम्ही प्लॉट घेतला ना असं बाजूलाच त्यांनी दत्तात्रेयचं मंदिर होला देत आहे आता. अरे वा. आमच्या पाठभीतीला. त्याच्या बाजूला तिथं म्हणजे महाराज आहेत ना आणि त्यांनी म्हणे ताई मी मला असं माझं पाय काळे पडलं हो म्हणलं काहीतरी आहे का तुमच्याकडे औषध म्हणलं. त्यांनी गुरुचरित्र वाचू लागते ताई. अरे वा. गुरुचरित्र वाचू लागते नाही आणत ताई म्हणे देतो म्हणे काहीतरी तुम्हाला लावायला असं म्हणत होते. त्यांनी दिले ताई थोडी वेळ आग होती म्हणे तुम्ही बघा म्हणे लावत असल्या तर लावा तसं काही हरकत नाही म्हणे. मी म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता त्रास होत्या म्हणजे मी लावले नाही ते औषध दिले पण मी लावलं नाही या पायाला. आता काय औषधाची गरजच नाही ताई. आता नाही मी म्हणलं जाऊ दे म्हणलं आता काही यावरच नाही म्हणलं आता हेच करते म्हणलं आता गुरुवारच करते म्हणलं स्वामी महाराजावरच सोडून टाकते म्हणलं आता. स्वामी महाराजांवर सोडल्यामुळे स्वामींनी खूप छान चमत्कार केला ताई. हो खूप छान केलं ताई. असे एवढे सांगूच नका ताई भरपूर असे आहे की नाही रोजचे म्हणलं तर असा अनुभव लक्षात राहत नाही ताई. असे एवढे अनुभव येतात ताई रोजच. स्वामी तसं स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य लागतं का म्हणतात लोक मग. हो. ताई मी असं म्हणजे एक दिवस असं म्हणजे पाया पडणार तर असं राहिलं ना ताई संध्याकाळचं स्वयंपाक झाल्यावर काहीतरी आवाज येते किचन मधून. बापरे. असं पडल्यासारखं वाटते काहीतरी. असं म्हणजे मला असं वाटतं की मी विसरले पाया पडायचं असं. म्हणजे स्वामी तुम्हाला दाखवून देतात की आज पाया पडायचं राहून गेले आज मुजरा करायचा राहिलाय. हो. आज मुजरा करायचा राहिला म्हणून ध्यान करून देतात महाराज. आज बिना मुजरा करता झोपायला निघाली का काय. मग असं मोबाईल म्हणजे हातात घेतलं ना ताई लगेच असं आता जाऊ दे म्हणतात झाले आता काम आवरले म्हणले किचन मधले असं मोबाईल हातात घेतलं की लगेच आवाज येते ताई. अरे वा. खूप सुंदरच अनुभव दिलेत स्वामींनी ताई तुम्हाला. मी म्हणून म्हणते हो खूप खूप असं चांगले अनुभव येते ताई मला. आमचं तरी बी कोणाकोणाला असं म्हणजे एका दोघांना तेच मी 11 गुरुवारचं ते अमृत हे केलं ना पाणी ठेवलेली. दोघी जणला दिलं दोघीची तब्येत म्हणजे चांगली झाली ताई. अरे वा. हो. मी त्यांच्यासाठी म्हणलं ते काकूला म्हणलं होते काकू तुमचं पाय चांगलं होते म्हणलं रडू नका म्हणलं. छान हे होते म्हणलं आता चांगलं चलाल ते आज म्हणत होते चांगलं झालं बघा म्हणत होते तिथून. त्यांना पण तुम्ही म्हणायचं ना तुम्हाला मी बघा स्वामींचं तीर्थ दिलं त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित झाला तुम्ही पण करा जमेल त्या पद्धतीने. हो करतो म्हणजे त्यांनी म्हणे मी एकत्र काय दुसरं होत नाही पण जर तेवढं करतो म्हणजे अंगात जाडजूड आहे ताई जास्त ते. शरीर जास्त मोठं आहे त्यांचं. त्याच्यामुळे मी एवढं खुर्चीवर बसून हे करायचं काकू म्हणलं. करत जा म्हणायचं खुर्चीवर बसून पण केलं तरी चालतं ताई. माळ घ्यावाच लागलं का ताई. माळ घेतली तरी पण हरकत नाही नसेल माळ तर देवाच्या समोर अगरबत्ती लावायची आणि बसायचं खुर्चीवर आणि जोपर्यंत अगरबत्ती संपते तोपर्यंत जरी नामस्मरण केलं ना तर 11 माळी जप होतो ताई. अगरबत्ती संपत नका. 11 म्हणजे असं माळ नसली तरी चालतं ताई आपण मनापासून नामस्मरण करणं हे आपलं काम आहे ताई. मग आता माळ जप करत बसा माळ मोजत बसा किती माळी झाल्या मग त्यापेक्षा हे आपलं सोपं आहे ना अगरबत्ती लावायची आणि नामस्मरण करत राहायचं आणि जेव्हा अगरबत्ती संपते तोपर्यंत 11 माळी जप होऊन जातो. तसंच सांगावं लागेल काकूला. आणि ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो नाही ना त्यांनी पण नामस्मरण केलं तरी चालतं ताई. त्यांनी म्हणत होते आमच्या सुनाला वाचलं मी म्हणलं चालते तसं पण. वाचावंच म्हणून नियम नाही त्यांना वाचा येत नसेल तर राहू द्या त्यांना म्हणायचं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ षडक्षरी मंत्राचा जप करत राहा म्हणायचं. म्हणत होते त्यांनी तसंच केलं तरी त्याचे कसं जास्त म्हणजे ते जाड आहे का ते म्हणत होते मी बारीक होतो का मी म्हणलं आता काय देवावर काकू म्हणलं आता. हो ना. स्वामी महाराजावरच आता संपूर्ण सोन टाकून द्यायचं. सेवा करायचं काम आपलं आहे काय मेवा देतात ते त्यांची ते ठरवतात ताई. त्यांनी अगोदर हे करत नव्हते पण आता आम्हाला अचानकच प्लॉट भेटला म्हणून त्याच्यामुळे म्हणे नाही मी बी करतो म्हणे असं एक दिवस म्हणत होते मला. अरे वा. तुमची प्रगती झालेली बघितल्यानंतर त्यांना पण वाटलं असेल आपण पण करा.
असं ताई म्हणजे आम्हाला अगोदर तर असं हे करत होतं ना, आता काहीच वाटणार झाले काय असं. असं काही नाही असं वाटत नाही. महाराज काहीच हे करू देत नाही. अहो आपल्याकडे नसलं तर ते आपल्यासारखंच वाटते ताई. हो ना हो ना. अहो ती स्वामींची लीला आहे. स्वामीमय झालं ना की कशात टेन्शन राहत नाही ताई. कशाचं टेन्शन नाही ताई. हो ना. स्वामी आपले म्हणजे एक विश्वास असतो की माझे स्वामी व्यवस्थितच करणार. हो. खूप छान अनुभव येतात स्वामींच्या सेवेमध्ये. अनुभव ताई एवढे येतात सांगू नका. म्हणजे लक्षातच ठेवलं पाहिजे ताई. हो ना हो ना. अनुभव पण येतात ती येतात आणि विश्वास पण खूप वाढत जातो स्वामींवरचा. हो वाढत जाते. आता म्हणलं आता असं माझं असं अचानकच आलं माझ्या मनात की रोजच वाचावं असं. अरे वा. दररोजच म्हणजे तसंच असं माझी इच्छा होती बरं रोजच वाचावं म्हणून असं. तसंच असतं. स्वामी करून घेतात ना ताई. जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना ती ते करून घेतात. मी म्हणलं स्वामी महाराजाला म्हणजे 11 होऊ द्या म्हणलं. गणपती बी ताई आपलं हे मागे अंगारी चतुर्थी गेली नाही का? गणपतीचं पूर्ण सोंड आलं ताई त्याच्यामध्ये. अरे वा. पूर्ण गणपती हे दिसते. आम्ही अभिषेक करायला गेलतो वरती मंदिरामध्ये. मंदिरात अभिषेक करायला गेल्यानं आम्ही घरी साध्या दिव्याला आलं बरं का. घरी अभिषेक केले आपल्या पितळाच्या त्या मूर्तीची. घरच्या गणपतीचा अभिषेक केलं ना ताई मग लगेच आलं ते गणपती त्याच्यामध्ये. अरे वा. म्हणजे गणपती बाप्पा पण प्रसन्न झाले तुमच्यावर. हो. गणपती ताई एकाची आपल्या म्हणजे स्वामींचं रूप म्हणजे सर्वस्व आहे ना ताई. आणि एक दिवस सुवासिनीबाई अशी म्हणजे आहे की नाही लक्ष्मीचं रूप. मग मला एक दिवस म्हणाली पंचपाळामध्ये हळद कुंकू असं भरून ठेवत जा आणि रोज येत जातो असं म्हणाली ताई. अरे वा. तुला समजत नाही का म्हणे आता हे करत जाऊ नको म्हणे भरून ठेव जा रोजच्या रोज भरून ठेव जा आम्ही रोजच येतो आपण तुझ्या घरी असं म्हणाली. अरे वा. मग घरी कोण आलं की त्यांना हळदी कुंकू लावत जा ताई. हो ताई मी आता हे सारा अमृत ठेवते ना तर लेकराला म्हणजे आवाज मी बोलत नव्हती ताई. म्हणजे इशारा करत होते काय हाता आवाज देत होतो मी त्याला जे जेव्हा आलं तर बी कोणी साखर देऊन पाठवून देत होते लेकरं. मी तसं जाऊ देत नाही. आता जर स्वामी सेवेमध्ये आले ना तेव्हापासून मी म्हणजे त्याला असं हेच करत नाही. चहा वगैरे जेवण. स्वामी महाराजाला जेवण करायला आम्ही तर कोणीतरी येते ताई. अरे वा. कोणीतरी असं मग बाई येते. आम्ही जेव्हा बसले म्हणजे माझ्या मनाला वाटते स्वामी महाराज आले काय. तसंच असतं ताई. स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येतात ना. हो येतात. त्याच्यामुळे पायाचं मी म्हणलं आता पायाचं सांगा म्हणलं मागे मी स्वप्न पडलं होतं मे मध्ये मग तेव्हापासून आता कमी झालं ताई. नाही छान झालं. स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की कोणतीच काळजी टेन्शन काहीच राहत नाही ताई. काहीच राहत नाही. उलट अपेक्षेपेक्षा जास्त स्वामी देत असतात आपल्या भक्तांना. त्या दिवशी बघा ना त्या फुल पडायला मग ते स्टेटस ठेवता वेळेस फुल पडलं एकदाच. किती चमत्कार म्हणा. हो ना. मी म्हणलं तर साक्षात स्वामी महाराज झाले. 6-5 दिवशी ताई सकाळची. अरे वा. सकाळी. सोमवार मग ते दुसऱ्या 3 सोमवार तर काही अनुभव आले सोमवारी पण ताई. दुसऱ्या सोमवारी पूर्ण असं म्हणजे असं स्वामींच्या काही ना ताई असं पूर्ण फुलानं भरले मग महादेवाची पिंड. असे फुल असं आधार उचलायचं मध्ये स्वामी महाराजाचे पूर्ण डोळे असे दिसू लागले ताई मला. अरे वा. असं अक्षरशः मग पाण्यामध्ये आमची सासू आमच्या घरचे पूर्ण होते म्हणता येईल. आमचं पूर्ण परिवार होतं त्याला बोलाले म्हणून स्वामी महाराज दिसू लागले या म्हणून आवाज द्यायले. संपूर्ण दर्शन दिले म्हणता येईल स्वामी महाराज. मी आवाज दिलेला त्याला. मग दुसऱ्या सोमवारी ताई बेल व्हावल्यावर गुलाबाचं फुल आमच्या महादेव पार्वतीचे फोटो आहे त्याच्यावर गुलाबाचं फुल ठेवले होते ताई. अरे वा. त्याच्या खाली असं बेलाच्या खाली वरची फुल आहे ना ताई खाली गेला असं. अरे वा. महादेवाच्या पिंडीवर गेलं ताई फुल. अरे वा. मी सकाळी शोधायले मी म्हणलं इथलं फुल कुठे गेलं असं म्हणाले ताई उठले सकाळी. मी दररोज ताई फुलाकडे लक्ष देतो मी. आज फोटोवर जेवढे फुलं ठेवले ना ताई तेवढ्या फुलावर मी पूजा करता वेळेस लक्ष देते. आज किती फुलं ठेवले असं लक्ष देतो ताई. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देताय त्याच्यामुळे स्वामी पण चमत्कार करतायत ताई. मी लक्ष देते ताई कोणता फुल पडलं काही नाही. जे म्हणजे फुल पडलं ना लगेच मी ते स्वामी महाराजावर फुल पडलं की कपाटामध्ये ठेवते ताई. अरे वा. स्वामी महाराजाचा आशीर्वाद म्हणून.
खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. असं दोन्ही डोळ्यात लावून घेते ताई. हा हा मग स्वामी महाराजांच्या पाया पडते, ठेवून टाकते कपाटामध्ये. हा हा हा. काय म्हणा प्रसादजी राहू द्या काही. हो ना. ताई आपलं मी जर हे 11 गुरुवारचं करतावच आहे ना, समोर असं मुंगी चालली ताई. हा. समोर असं माझ्या बोटाच्या समोर समोर मुंगी मी वाचायली ताई. होय. म्हणजे मुंगी पण असं आली म्हणजे होती. एवढं मी कधीच फास्ट वाचत नाही ताई. यावेळेस एवढं फास्ट वाचलं आमचं मुलगा ते म्हणत होता ना. हा हा. आई म्हणजे पहिले तर असं म्हणत होती, एवढं या भरला तर लय फास्ट वाचली मी असं म्हणत होतं मला. अरे वा. हा हा हा. स्वामींनी स्वामी महाराजाला म्हणलं, स्वामी महाराज तुम्हीच वाचून घ्या म्हणलं आता. हा हा. त्याच्यामुळेच फास्ट वाचायला आलं ताई. मग ताई 9 हे वाचले. 2 दिवस एवढं परेशान केलं मला सांगू नका. 10वा 11वा ग्रंथ आहे ना, एवढं हे झालं. 9 म्हणजे कसं 9 दिवसाचे पूर्ण झाले ताई चांगलं. हा हा. 2 दिवस एवढे कठीण गेले. झोप एवढी काय असं उठूनच जावं असं बाहेर वाटलं तर ताई. हा हा. कंटाळा आल्यागत झाला. नको नकोसं वाटत होतं का? हा असं झोप झोप येत होती जांभळ्या. हा हा. असं डोकं जड पडणं. हा हा. आणि ते वातावरण आहे ना ताई 2 दिवस नंतर 2 दिवस एवढे उचक्या लागले सांगू नका. ते येतच ना ताई. सेवा करायची म्हटलं ना की असं काय नाही काय ते त्रास देतच असतं ताई. आणि असे मला उचक्या लागणार काही कमरात दुखावत आहे. हा हा. निगेटिव्ह शक्ती असते ना ताई आपल्या आसपास म्हणा, आपण म्हणजे आपल्या घरात आसपास किंवा आपल्या मनामध्ये ती नको नको म्हणत असतं, सेवा करू देत नाही. पण आपण त्याकडे लक्ष नाही दिलं आणि फक्त आपलं सेवा आपल्याला पूर्ण करायची हा डोक्यात विचार ठेवला ना की मग त्याच्यातून स्वामी बाहेर काढतात ताई. माझं म्हणजे 1 झालं, 2 झाले की मला खूप चांगलं वाटतं. 3रा झालं म्हणजे ग्रंथ असं वाटतं, 4थं झालं असंच वाटतं मला. हा हा हा. करू नको असं वाटतं ना, आपल्याला बस झाला तर नको सेवा करायला असं होतं. 2 दिवस असं म्हणजे आसनावर बसलं ना, असं इकडून काय आल्यासारखं वाटावं, इकडून मग उठूनच बसावं असं वाटावं. हा हा. मी बोलत नव्हते ताई. पहिले मला 4-5 तास लागत गेले ताई तेवढं ग्रंथ 21 वाचायला. हा हा हा. यावेळेस 2-2.5 तास बस झालं ताई. अरे वा. हा. असं काहीच वाटलं नाही. म्हणजे 2 दिवस एवढं परेशान झालं मला. असं हे दुखत होतं, असं पाय दुखत होते, उठून वाटावं उगाच वाचाय बसते असं वाटत होतं मला. हा हा. चांगली म्हणजे परीक्षा घेतली स्वामी महाराज. हो, परीक्षा घेतातच ना. ते मग 1-2 दिवस तसा त्रास होतोच ना. प्रत्येक सेवा करून घ्यायची. आता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय म्हटल्यानंतर परीक्षा. गुरुचरित्र एक वेळेस केलते ते आजोबा करा म्हणलं आता. हा हा. चालले असते विचार करा म्हणून अजून. हा हा हा. तुम्ही केली होती आता ती त्रास होत होता ती स्वामी चरित्र सारामृतची का? हो, सारामृत होतं ताई ते. हा हा हा. रोजचे 21 अध्याय वाचत गेले ताई. हा, तुम्ही गुरुचरित्र म्हटल्यागत झालं म्हणून म्हटलं मी गुरुचरित्र. नाही सारामृत ताई सारा. गुरुचरित्र ताई म्हणजे मी कसं म्हणजे ते गुरुचरित्रला कसं पाळताना ताई तसं नियम हे करून हे केलं ताई. हा हा हा. हो, कुठं म्हणजे बाहेर गेलं नाही कुठे असं. हा हा. काही खायचं नाही. गुरुचरित्राचे पारायणाचे जसे नियम असतात त्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृतचे पारायण केले तुम्ही. हा, त्या पद्धतीने नियम हे केलं ताई. हा हा हा. खूप छान. 11 दिवस मी म्हणलं आता असं करूनच बघते म्हणलं आता. हा हा हा. तसं केलं चांगलं म्हणजे रिझल्ट चांगलं लागलं ताई. लागतोच ताई. सेवा करून घेतात म्हणजे अनुभव पण तसे देतात आणि खूप छान छान स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव येतात ताई. हो, आमच्या इथले आजूबाजूचे म्हणजे खूप चांगलं झालं असं म्हणत होते संपूर्ण. हा हा. हो म्हणलं पारायण केल्यामुळे चांगलं झालं म्हणलं पाय. स्वामी म्हणे आम्हाला आम्ही करतो ताई म्हणे तुमची पुस्तक द्या म्हणे आम्हाला. हो म्हणलं घेऊन जा म्हणलं. हा हा. पारायण करा आणि परत द्या आणून. हो. स्वामींनीच केलं म्हणायचं ताई. हो. आपण कोणीच नाही, करता करविता स्वामी तुझी एकनाथा. खूप दाखवले ताई, बाहेरचं पण दाखवलं ताई. हा हा. पूर्ण काही दाखवले. मला असं वाटलं होतं कोणी म्हणे पाय खराब होते, कोणी काही कसं भीती घालतात ना ताई. हो ना हो ना. त्याच्यामुळे मी कधीही केलं नाही. स्वामी महाराजावरच सोडून टाकून दिले. तेच ना मग. स्वामींवर ताई सोडून दिलं ना की स्वामी खूप छान करतात ताई. हो. कधीच कोणत्या गोष्टीची अडचणी येत नाही, काही नाही. फक्त स्वामींवर सोडून द्यायचं. स्वामी करतील ते योग्यच करतात. हो. आता मी तर पूजा करते तर मी फक्त अगरबत्ती लावतो त्यांना तिकडे अनुभव येतात. मी करते ना कधी. तुमच्या दोघांवर पण स्वामी खुश आहेत ताई, प्रसन्न आहेत.
हो. त्याच्यामुळे दोघांना पण अनुभव येत आहेत. त्यांनी असं स्वामी महाराजांचं काहीच कमी पडू देत नाही ताई. फुलं कमी पडण्याच्या अगोदर फुलं आणून देतात. हा हा हा. त्यांना खूप असं आवड आहे. पेढे आणा म्हणजे पेढे आणतात लगेच. हा हा हा. मंदिरात म्हणजे जाऊ चला असं पेढे हे करायचे वाटायचे म्हणून लगेच निघतात ताई. हा हा. अरे वा. असं नाम म्हणत नाही देवाला नाम म्हणून. हा हा हा. हो. त्यांना पण आवड झाली म्हणजे स्वामींविषयी ओढ निर्माण झाली आणि विश्वास बसला स्वामी म्हणजे काय आहे ते. हो. त्याच्यामुळे तसं म्हणजे स्वामींनी पण त्यांना भक्तीमध्ये घेतलं ना हो ताई. तुम्हाला हो घेतलं घेतलं ते ताई. घेतलं स्वामींनी त्यांना पण घेतलं त्याच्यामुळे त्यांना अनुभव यायला लागले ताई. हो फक्त श्री स्वामी ताई फक्त जास्त नाही ताई तेवढं. हा हा. असं उगाच जास्त नाही 5 मिनिट अगरबत्तीला जगन्नाथ पाया पडतात ते. हा हा हा. नाही हो तसं श्री असलं स्वामी. तरी काय हरकत नसते ताई पण विश्वास पाहिजे ना मनामध्ये. हा ईश्वर. त्यांचा विश्वास आहे स्वामींवर म्हणून तर स्वामी त्यांच्यावर प्रसन्न आहेत ना ताई. हो. नाहीतर नाही. अशी खूप लोक आहेत की स्वामींची सेवा भरपूर करतात पण स्वामी हे काम करतील का नाही स्वामी आता यातून बाहेर काढतील का नाही असा विश्वास डगमगला की संपला विषय सेवेचा काहीच फायदा नसतो ताई. हा. असं मला ते कधी तर म्हणजे विचार केला ना म्हणजे ते आज आपल्याकडे आहे पैसे असं 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 वाटलं ना कधीतरी लगेच स्वप्न दाखवते संध्याकाळच्या. हा हा हा. मी आहे ना घाबरू नको असं म्हणतात. आणि खरंच बरं का ज्या स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना लहान का होईना एक स्वामींचा अनुभव आला की समजायचं स्वामींनी आता हात पकडलेला आहे आपला. आता घाबरायचं. म्हणजे आता मला वाटतं असं कोणतं माझं काम होत असलं ना मला लगेच मोबाईल हातात घेतलं लगेच वर येते ताई मोबाईलमध्ये. हा हा. म्हणजे तो संकेत असतो ना तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी ते तुम्हाला सांगायचं असतं काहीतरी स्वामींना म्हणून ते सांगून टाकत असतात ताई. हो ते मग घर आम्ही प्लॉट घेण्याचा आमच्या अगोदर विचार नव्हता काहीच नव्हता ताई. हा हा हा. आणि ते मग रोज मोबाईलवर आता शेअर तुमचे अनुभव जे आहेत त्याच्यामध्ये तेच आम्ही प्लॉट घेतले असं मग सांगायचं होती ना बाया ते. हा हा हा. त्यांनी मला संपूर्ण आम्ही असं घेतल्या तसं घेतल्या आम्हाला एवढं 2 मजली बांधल्या असं केल्या हा. म्हणा. रोज आम्ही म्हणलं रोजच ठेवला असं वाटलं मला. हा हा हा. बाई म्हणलं किती जणाला अनुभवला आहेत प्लॉट गेला आहेत घर बांधले असं म्हणलं मी एक दिवस. हा 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 हा. म्हणून तुमच्या पण आयुष्यात ते स्वामींनी दाखवून दिलं ताई तुम्हाला की तुमच्या पण आयुष्यात हा चमत्कार होणार आहे. हो ताई. खूप छान सुंदर सुंदर अनुभव दिले ताई स्वामींनी तुम्हाला. हो. मग आता घर बांधायचं म्हणलं तर एवढे असं वरच येत अनुभव होता. हा हा. अहो ताई स्वामींनाच काळजी तुम्ही कोण घर बांधणारे आणि प्लॉट घेणारे स्वामींनी घेऊन दिला ताई. मग असं म्हणलं ना आता हे केलं ना ताई मग पेढे घेऊन कधी येतो असं म्हणतात ताई वर. मोबाईल चालू केला. मी जसं मोबाईलवर बघितलं ना ताई मला तसं म्हणजे माझ्यासोबत घरचीच ताई. हा हा हा. अरे वा वा. असं म्हणजे मनामध्ये विश्वास येते हे होणार आहे गड्या आता असं वाटते मला. हो ना हो ना. स्वामी करूनच टाकतात ताई. हो. हम्म. नाही खूप छान अनुभव आले मला ते मला शेअर करावे. हा हा. खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत ताई शेअर करते मी. आता मग कसं एक विसरून गेले होते आता आपण जे आले ते सांगितले आता. हा हा. पुन्हा आठवलं. हो. ते फोटो वाट लावून दिली ताई. हा हा. पुन्हा आठवले ना की मग एका कागदावरती लिहून घ्या आणि अजून एखादा अनुभव आला की मग शेअर करा. हो नाही आता कागदावर लिहूनच ठेवावं लागेल ताई आम्ही स्वप्न पडले. कसं कामामध्ये लक्ष राहत नाही ना ताई. हा बरोबर आहे लक्षात राहत नाही दररोजचे अनुभव. दररोज अनुभव लक्षात राहत नाही. आम्ही मग ताई केंद्रामध्ये हे केलं ना आमचे ते सेवेत म्हणत होते आमच्या घरला या ना ताई येऊन जा ना आमच्या घरी असं म्हणत होते. हा हा हा. हा केंद्रामधले ताई. हा हा हा. म्हणजे मला असा अनुभव येऊ लागला ताई. हा मग अहो तसंच असतं ताई एखाद्याला जास्त अनुभव आले की त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती बाबा स्वामींच्या खूप जवळ आहे आणि ही व्यक्ती आपल्या घरी आली म्हणजे आपलं पण पुण्याचं काम आहे ना म्हणजे त्यांच्या घराला पण त्यांचे पाय लागले. तर कसं मी म्हणलं मी कुठं येऊ म्हणलं म्हणजे लहान लेकरं म्हणलं शाळेत जातात म्हणलं. हा हा. ते पण आपल्याला भाग्यवान समजतात ना म्हणून घरी बोलवतात ताई. हो का? हो म्हणजे कधी आम्ही केंद्रात गेलो ना ताई येऊन जाणं हो एक दिवस येऊन जाणं आमच्या घरी. असं म्हणतात. म्हणजे स्वामी काय आता तुम्हीच विचार करा स्वामी स्वतः काय करत नाही आपल्या भक्तांच्या मार्फतच करून घेतात ना ताई. हो ताई. मग कधी म्हणजे ताई असं जास्त आहे ना कधी हेच करावं मला असं भजे तळलेले हे करा दाखवा ताई. स्वामीचाच राहते का अनुभव ही? स्वामींना भजी खूप आवडतात ताई. हो का? हो हो. 3 वेळेस असं मोठे मोठे कढईत असे आणि असे पटका घालून असे एवढे मोठे मिशाल आंबला
मग वर असे अंगावर ते गुलाबी शाल त्याच्या. त्यांना भजी खायचे तुमच्या हातचे ताई. हो ना, खरंच स्वामींना कुरवडी भजी खूप आवडते. खारी शेंगदाणे, पुरणपोळी, बेसन पिठाचे लाडू. भजीत 3 वेळेस झालं काही स्वप्न पडलं. आपल्या घरातील चहाची साखर आणि खडी साखर अशा खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, स्वामींना खूप आवडतात ताई. ताई एकतर मी असं म्हणजे मागे रोज चहा ठेवलं होतं ना ताई. चहा पण आवडतो. शंकर महाराजांना तर चहा खूप आवडतो. मग चहा ताई आम्ही चहा ठेवला ना, मग छोटी त्याची वाटी आहे ताई. आणि छोट्या वाटीमध्ये स्वामी महाराजाला ठेवते, नंतर मी थोड्या वेळानं मी ठेवून टाकते ताई. मग स्वामी महाराजाला या, स्वामी महाराज चहा घ्यायला या म्हणलं ना, अशी एक मुंगी येऊन लगेच जाते ताई, पिऊन लगेच जाते ताई ती. अरे वा. हो. चहा कधी मी असलं तरी त्यावर पाठवून देते माझ्या मोबाईल मध्ये. हो असतील तर. भजी तर 2-3 वेळेस म्हणजे असे पूर्ण शाळेचे लेकरं दाखवून आले, असं मोठे मोठे कढई त्यांनी म्हणजे इथून आम्ही जेवायला बसल्या म्हणून ते वडी पाटोडीची भाजी राहते ना, पाटोडीची भाजी भजी अशी मजा करते. आजोबा मजा करते सारखं बघू लागले म्हणते. पाटोड्याची भाजी म्हणजे कसली? ती वड्याची भाजी. म्हणजे आळूची पानं आमच्या इकडे म्हणतात पानं. वडी वडी पाटोडी वडीची भाजी इथे राहते ना. आळूच्या पानांची वडी ना. आपली बेसनचीच आहे, बेसनची आपली बर्फी सारखी. म्हणजे बेसन पिठाची वडी का? बेसन पिठाची. थापी वडी, लाटी वडी असं. आमच्या इकडे जास्त ते चालते इकडे. आणि आपण मी तुम्हाला आता सांगितलं ना आळूच्या पानांच्या वड्या, ती पण स्वामींना खूप आवडतात. असं म्हणजे खूप गोष्टी आहेत स्वामींना खूप आवडतात. आता म्हणलं केंद्रामध्ये मी म्हणतात आरतीच घेऊन म्हणलं एक दिवस. आरतीच घेऊन म्हणलं आता भजी घेऊन जा महाराजाला. जावा. मी म्हणलं आता काय करावं महाराज, म्हणलं भजी खाऊन येऊ लागले असं वाटलं मला. धोत्रवादी अशा आजोबा दिवसा मग भजी कढई म्हणजे तळाले सर दिवसा खावलेले दिसावा असं दिसत गेलं. तरी म्हणलं आता विचारून तर बघा तुम्हालाच म्हणलं. चालेल ताई. ठीक आहे. हो ताई. तुम्हाला खूप माझा बी 3रा अनुभव आहे ताई आता. हो 2 वर्षामध्ये 3रा अनुभव आहे. हो तुम्ही छान अनुभव शेअर केलेत ताई. माझं कसं साधी गोळी पूजा राहते, पण 1 तास राहते ताई माझी पूजा. तीच मनापासून आहे ना ताई, तुम्ही स्वामींच्या अशी एकरूप होऊन जाता ताई. खूप मला म्हणजे अगोदर असं नव्हतं ताई तेवढं पूजाचं वेळ, पण आता जास्त हे झालं आता. ते आपोआपच होत जातं ताई. एकदा स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की स्वामी कुणाकडून किती प्रमाणात सेवा करून घ्यायची ती त्यांची ते ठरवतात. आता कसं आहे माझी भरपूर मला ब्लाऊज पण येते, पण मी तेवढे हे करत नाही. स्वामी सेवानंतर ब्लाऊज नाही. तेवढे हे करत नाही मी. देवच करणार आहे, देणार देवच आहे. हो तेच आहेत करता करविता, त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं. ताई मला एखादी 2 नंबर पाठवा ना, अनुभव घ्यासाठी आपल्याला सेवा. हो चालेल ना, मला मेसेज करा की मी पाठवते. हो मी फोटो पाठवून दिले ना, तुम्ही पाठवा. हो चालेल. आमच्या बहिणीची मुलगी आहे, ते 4 वर्ष झाली पोलीस मध्ये करायची. ते म्हणते कोणी नंबर दिला तर घे म्हणते मला. हो चालेल ताई, पाठवते मी तुम्हाला. मला फोटो पाठवा. काही सेवा दिली तर करेल आमची ताई. हो चालेल ना, पोलीस भरती होण्यासाठी सेवा. ताई म्हणजे आपण ह्याच्यासाठी बी हे होईल का, म्हणजे लेकर थोडेसे अपंग असते बारीक पायामध्ये. हो ताई, कशासाठी ही सेवा दिली जाते. अपंग आहेत ना, मग आरोग्याची सेवा दिली जाते, आरोग्य सुधारण्यासाठी. नंतर ती काम तिचं होण्यासाठी, तिला पण तिच्या म्हणजे याच्यासाठी प्रगती होण्यासाठी पण सेवा दिली जाते. कशासाठी ही सेवा आहे ताई. एखादा आजारी असेल तर त्याला पण आरोग्याची सेवा दिली जाते. ते आमच्या ताईची मुलगी आहे, ते म्हणजे अजून पाळी आलीच नाही ताई तिची. चालेल. तिला पण नंबर पाठवा तुमच्या ताईला पण, आणि ते ज्यांना पाठवायचे ना त्यांना पाठवा. माझ्याकडे जेवढे आहेत ना तेवढे मी नंबर. आता 12वी झाली ताई तिची. मी म्हणलं आता ऐकून 2-3 दिवसांनी विचार करायला मी तुम्ही मागे सांगितलेलं का ताईला. मी नंबर पाठवून हे करत. मी म्हणलं ताईला मी विचारन म्हणलं, नंबर घ्यावा म्हणलं. हो चालेल, पाठवते ना मी नंबर पाठवते. तुम्ही त्यांच्याकडून सेवा घ्या. फक्त आपला काय प्रॉब्लेम आहे ना तो सांगायचा, किती दिवसाचा आहे तो सांगायचा, आणि सेवा मला म्हणायचं. म्हणजे ते 12वी झाली ताई त्यांची, पण अजून झालीच नाही ती. नाही होईल होतं व्यवस्थित. दवाखान्यात बी केलं, दाखवलं, पण काही झालीच नाही ती. म्हणजे एखाद्या स्वामी सेवेमध्ये आलं तर होईल एखाद्या, असं वाटायला मला. हो ताई, स्वामींच्या सेवेमध्ये पण याय सांगा त्यांना, आणि सेवा पण करायला सांगा, कारण आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना.
तेच म्हणलं काही सेवा काही दिलं तर मग काही वाचता नाही गेलं तर आता समोरची तर म्हणजे व्यक्ती त्याची आई वाचता नाही गेली त्याला दुसरे काही देईल का सेवा मग त्यांना सांगायचं ना वाचता लिहिता येत नाही मग आम्हाला तशा पद्धतीने सेवा द्या मग ती सांगतील की. बरं बरं. मला पण एवढं सेवेविषयी माहित नसतं. जे सेवा देणारे आहेत ना त्यांच्याकडूनच सेवा घेतली म्हणजे आपल्याला फरक पण पडतो ना ताई. हो तेच म्हणलं नंबर पाठवून द्या ताई आम्ही लावून बघतो मग. हो चालेल चालेल. मला फोटो पाठवा त्याच्यावरच मी रिटर्न तुम्हाला नंबर पाठवतो. हो ताई. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ. अनुभव खूप छान आहे ताई. शेअर करते मी. हो ठीक आहे. चला श्री स्वामी समर्थ. हो. मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये एखादा भक्त येतो तेव्हा स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात. आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कधी कधी जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी आपल्या भक्तांना देऊन टाकत असतात. कारण स्वामींना माहीत आहे की आपल्या भक्तांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि तसेच स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच भक्तांच्या हिताचाच विचार तर करत असतात आणि भक्तांना खूप काही देतच असतात. स्वामींना फक्त एखाद्याने मनापासून केलेली भक्ती त्याच्यावर स्वामी त्याचे संपूर्ण आयुष्य तारून नेत असतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जरी भक्ती केली तर संपूर्ण कुटुंबाचे रक्षण स्वामी हे करत असतात आणि सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर कारण तुमच्या प्रॉब्लेमसारख्या अजून खूप लोकांच्या अडचणी तशा असू शकतात. त्यामुळे तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.